सर्व शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती 2 लाख रुपये केली असं त्यांनी 6 दिवसापासून जाहीर केली. मोठे मोठे जाहिरात सुद्धा दिली. आपल्या बँकेमध्ये काय सर्क्युलेशन आलं काय जीआर आला काय एसओपी आली काय आली असेल तर आतापर्यंत आपण किती शेतकऱ्यांना ह्याचा लाभ दिला याचा तपशील आम्हाला तुम्ही द्या. आज नांदेड जिल्हा दक्षिण युवा सेना व शिवसेनेच्या वतीने SBIच्या मॅनेजर साहेबाला भेटलोत आणि शेतकऱ्याच्या अडीअडचणी संदर्भात आम्ही विषय तिथे मांडला. तो जो विषय जो होता 5 दिवस झाले मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली अशी घोषणा केली, मोठ्या मोठ्या जाहिराती दिल्या. त्या संदर्भात आम्ही मॅनेजरला येऊन विचारलं की आपल्या बँकेने बरेचसे गावं दत्तक घेतलेली आहेत, ते दत्तक गावं घेतलेत त्या शेतकऱ्यांच्या किती जणांचा 7/12ला 2 लाखाचं कर्ज किती जणांचं मुक्त केलं, किती जणांना याचा लाभ दिला ह्याचा तपशील आम्हाला द्या. तर मॅनेजर साहेबांना अक्षरशः आम्हाला सांगितलेत आमच्याकडे आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा GR आलेला नाही, ना कुठली SOP आलेली नाही, ना कुठलं सेक्युलर आले नाही. ही गोष्ट लक्षात घेतात भाजपा हे फक्त घोषणा करतायत आणि शेतकरी बांधवाला फसवतायत असं आमचं म्हणणं आहे. हे भाजपानं कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये भाजपाला मतदान न करता महाविकास आघाडीला मतदान करून हात बळकट केले पाहिजे. या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतो.